नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पालघर जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुमच्या कागदपत्रे पडताळणी संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणत्या पदासाठी तुम्हाला डीव्हीसाठी बोलवण्यात आलेलं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पहा, दिनांक 9/7/2024 9 जुलै 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। जिल्हा परिषद पालघर अंतर्गत सरळसेवा पदभरती परीक्षा 2023 कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 15/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, 15 जुलै रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे। ठीक सकाळी 11 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, तर संदर्भ पहा। कार्यालयाकडून दिनांक 9/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सरळ सेवा पदभरती परीक्षा 2023 बाबत उमेदवारांची निवड यादी, यामध्ये निवड यादी देण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे, आणि जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। उपरोक्त सरळसेवा पदभरती 2023च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी www.zpalghar.com या जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे झेडपी पालघर या वेबसाईटवरून तुम्ही काय करायचं आहे, दिनांक 9/7/2024चे जे काही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये तुमचे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावं तसंच निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे अशांची यादी, दोन्ही यादी एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात पहा। 15/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता जिल्हा निवड समिती सभा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद कार्यालय आहे पालघर या ठिकाणीचं तुम्हाला या ठिकाणी डीव्हीसाठी बोलवण्यात आलेलं आहे दिनांक 15 जुलै 2024 रोजी 15/7/2024 रोजी। तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तावेज तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेले जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे त्याच्या प्रत साक्षांकित जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला वेळेवर ठीक सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद कार्यालय पालघर या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे। जर तुम्ही गैरहजर राहिले किंवा काही कारणास्तव तुम्हाला जाता आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासंबंधी कुठल्याही किंवा कोणत्याही प्रकारचा दावा तुम्हाला नंतर करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी स्ट्रिक्टली आव्हान तुम्हाला करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर आता कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावायचं आहे ते लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा। ओके, सो ते लिस्ट आपण पाहूयात। ओके, सो अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी एक पद देण्यात आलेले आहे। त्या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी डीव्हीसाठी बोलवण्यात आलेले आहे। ते पद म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असिस्टंट ज्युनियर इंजिनियर या पदासाठी ज्या उमेदवाराने अर्ज केलेला आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावं, त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे। सो असिस्टंट इंजिनियर या पदासाठी असिस्टंट ज्युनियर इंजिनियर या पदासाठी डीव्हीसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे। या पदासाठी ज्या उमेदवाराने अप्लाय केलेलं आहे त्या उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सोबतच तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट जे आवश्यक आहे ते देखील देण्यात आलेले आहे। मूळ अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे, सत्यप्रत केलेली सर्व कागदपत्रे तसंच संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या अर्जाची प्रिंट आउट आणि परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा देखील तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, हे अपडेट आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असिस्टंट ज्युनियर इंजिनियर या पदासाठी उमेदवारांनी अर्ज केलेला आहे, तसंच तो महाराष्ट्राचा अधिवास किंवा रहिवासी असल्याबाबतचा अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे। नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता आधारित सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, आणि वयाचा पुरावा LC लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा TC सर्टिफिकेट असेल, त्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ कंप्लीट डेट ऑफ बर्थ ज्या डॉक्युमेंटवरती असेल तो पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। तसंच जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया किंवा जे क्वालिफिकेशन तुमचे झालेले आहे त्यानुसार तुमच्या मार्कशीट देखील तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। संगणक अर्हता पुरावा MSCIT किंवा CCC तुमचे झालेले असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तसंच EWS सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आवश्यक असणार आहे। EWS आणि जे उमेदवार
अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल NCL सर्टिफिकेट देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे। ज्या प्रवर्गाला NCL सर्टिफिकेट आवश्यक आहे त्या प्रवर्गाने NCL सर्टिफिकेट जी अंतिम तारीख होती ज्यावेळेस तुम्ही अर्ज दाखल करत होता त्या दिनांकापासूनची त्या आर्थिक वर्षामधलं तुम्हाला NCL हे आवश्यक असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं त्या रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भातही त्यांना या ठिकाणी भविष्यात त्याचा फायदा होतो। ठीक आहे। पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल तर त्या संबंधित त्यांचा पाठपुरावा करणारा सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे। जर एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल तर विद्यार्थी मित्र त्या संबंधित एक योग्य तो राजपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। जर महिला उमेदवार असतील तर त्यांच्या नावामध्ये आफ्टर विवाह मॅरेज सो जर तुमच्या लग्नानंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर त्या संबंधित एक राजपत्र देखील तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे नावामध्ये बदल झाल्याबाबतचा। ठीक आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे, अनुभव प्रमाणपत्र, तसंच छायाचित्र, ओळख पुरावा, यामध्ये पासपोर्ट साईज आयडेंटिटी कार्ड असणार आहे, यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट असणार आहे, राज्य निवडणूक आयोगाची जी निवडणूक वोटर ID आहे ते इत्यादीपैकी एक जरी तुमच्यासोबत असेल तर चालेल। ठीक आहे। सो नावामधील बदलाबाबत प्रमाणपत्र, शासन राजपत्र लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। सो आता ही लिस्ट या ठिकाणी पाहू शकता, जवळपास 45 पदे असिस्टंट ज्युनियर इंजिनियर या पदासाठी भरली गेलेली आहेत आणि त्या पदाची लिस्ट देखील या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुमची देण्यात आलेली आहे। सो या PDF मध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांचे नाव, तसंच जे उमेदवार लिस्टमध्ये आहे त्यांचं नाव आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये जी वेटिंगवरती आहेत त्यांचं देखील या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हे PDF तुम्ही मी लिंक शेअर करतो, त्या लिंकवरती क्लिक करून त्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट द्या आणि त्यावरती हे PDF देण्यात आलेली आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमचं नाव जर असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला निश्चित तुम्हाला जावं लागणार आहे। सो बेस्ट ऑफ लक, भेटूयात नवीन अपडेटमध्ये पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांचं DV होणार आहे त्यांच्यापर्यंत आणि सो पुढील माहिती जर आवडली असेल तर लगेच लाईकसुद्धा करायचं आहे। भेटत पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।